लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। उदगीर लातूर रोडवरील उदगीर येथील शासकीय विश्रामगृहासमोर भरधाव वेगात असलेली इनोव्हा कार डिवायडरला आदळून झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील एकाचा मृत्यू झालाय, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 6:30च्या सुमारास घडली आहे। पाठीमागे येऊ लागलो, मला आवाज आला मोठा ब्रेकचा आवाज आलाय का बाबा म्हणून मी गाडी थोडं सुरू काचातून बघायला लावून येऊन डिवायडरला धडकलं गाडी 2 कोलांट्या खाली माझ्या गाडीला येऊन धडकली। येऊन मला डॅश पाठीमागं मला थोडंसं डॅश लागला, मला काही झालं नाही। जशी गाडी परिस्थिती आहे ती समोर आहे। तुमचं नाव? माझं गाव बुमळी, नाव ज्ञानेश्वर रामराव सगर। याबाबत अधिक माहिती अशी की इनोव्हा कारमधून 4 जण वलांडीकडे जात असताना उदगीर येथील नळेगाव रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोरील रोडवरील डिवायडरला इनोव्हा कार क्रमांक MH24 AS 2555 ही भरधाव वेगात डिवायडरला धडकून हवेत उडाली आणि 3 कोलाट्या खाऊन फरफटत 80 फूट समोर जाऊन स्विफ्ट कार MH12 J1546 या कारला धडकली। झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील सचिन काशीनाथ अप्पा मांडगुळे वय वर्ष 32 यांचा मृत्यू झालाय, तर 24 वर्षीय अश्विन बालाजी सोनकवडे आणि 22 वर्षीय अशिलेश बालाजी सोनकवडे तसेच 19 वर्षीय संकेत प्रभाकर सोनकवडे हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.